दिसत असलेलं हे अथांग पाणी, हिरवाईनं फुललेली शेतं, सृष्टी सौंदर्यानं डवरलेला निसर्ग आणि या सर्वांमुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुललेलं निरागस हास्य, हे सर्व काही अलौकिक आहे. दुष्काळात होरपळलेल्या महाराष्ट्रातील हे आजचं हरित वास्तव कुठे आणि कसं आणि कुणामुळे प्रत्यक्षात घडलंय? राजा भगीरथानं जनतेसाठी भगवान शंकराची आराधना करीत गंगेला थेट पृथ्वीवर आणलं होतं. वाशिम जिल्ह्यातही अशीच विकास गंगा अवतरलीय. तब्बल 11 बॅरेजेसच्या माध्यमातून आणि या सर्व 11 बॅरेजेसची जन्मदात्री आहे वाशिम जिल्ह्याची जीवनवाहिनी पैनगंगा नदी. या जिल्ह्यातील वाशिम आणि रिसोड या 2 तालुक्यातील या जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ आहेत महाराष्ट्र शासन आणि त्यांचा जलसंपदा विभाग. कधी काळी राजे वाकाटकांची राजधानी असलेलं वस्तगुल्म हे शहर म्हणजेच अलीकडचं वाशिम, बालाजी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेलं आपल्या सर्वांचं वाशिम. तुम्ही पाहत असलेलं हे दृश्य काही चित्रपटातलं नाहीये. हे विहंगम दृश्य आहे आपल्या वाशिम जिल्ह्यातलं. वाशिम जिल्हा हा असमान पर्जन्य क्षेत्रातला. ऋतू आणि निसर्गाची अनेक रूपं येथील लोकांच्या अगदी नियमित पाहणीतली. परंतु गेल्या 6 वर्षात या सर्व समस्यांमधून बाहेर पडत एक सक्षम पर्याय समोर आलाय. शेतकऱ्यांच्या आयुष्यात विकासाची नवी पहाट उगवू पाहणाऱ्या या पर्यायाचं उत्तर होतं या जिल्ह्याची जीवनवाहिनी, जीवनदायिनी पैनगंगा नदी. तिने आपल्या कवेत रिसोडसह वाशिम तालुक्याचा बहुतांश भाग घेतलाय. या जिल्ह्यातील पैनगंगा खोऱ्यातील जमीन अधिक खोलीची, काळी आणि कसदार. जिल्ह्यात एवढी समृद्ध नदी असताना पाणी अडवलं नसल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागत होतं. पैनगंगा नदी काठावरील तब्बल 65 किलोमीटर भूभाग हा सपाट आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणी होत्या. मात्र म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. या अडचणीतून एका सकारात्मक ध्येयाने प्रेरित जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि यंत्रणेनं एक साधा, सहज, लीलया उपाय शोधून काढला. पैनगंगा नदीवर तब्बल 11 बॅरेजेस उभारणीच्या माध्यमातून हरित क्रांतीचा भक्कम पाया इथे घातला गेलाय. नदीच्या पूर क्षेत्राचा अभ्यास आणि भूगर्भीय बाबींचा यात बारकाईनं अभ्यास केला गेलाय आणि काही महिन्यात हा अचूक आराखडा तयार झालाय. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, संकल्पना, संशोधन व सुरक्षितता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अमरावती, नागपूर, मुंबई, वाशिम आणि रिसोड येथील विभागांनी यातील तांत्रिक मान्यता कोणत्याही विलंबाशिवाय वेळेत पूर्ण करून दिल्या. वाशिम आणि रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हिरव्या सुगीचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतंय. हे 11 ही बॅरेजेस सध्या पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता ते पाणी साठवण 33.26 दशलक्ष घनमीटर क्षमतेपर्यंत पोहोचलंय. या प्रकल्पामधील पाणी साठ्यामुळे 7,690 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असला तरी प्रत्यक्षात यापेक्षा 3 पटींनी फायदा होईल. हे 11 ही प्रकल्प यावर्षी म्हणजे 2016च्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या ओलीत शेतीच्या बहुप्रशिक्षित स्वप्नाला मुहूर्त रूप देणार आहे. या भागातील भूगर्भातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, तर विहिरींसह इतर पाण्याचे स्रोत सध्या पाण्याने ओसंडलेत. नदीला आई समजलं जातं. ती आपल्याला अंगाखांद्यावर खेळवते, वाढवते, मोठं करते. म्हणूनच पैनगंगा
ही या भागातील लोकांची जणू आईच. त्यामुळेच भरलेल्या आनंदाचे गीत गात फुगड्या घालीत वाहणाऱ्या पैनगंगे माईकडे पाहताना तिच्या शेतकरी लेकरांचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुगीचं हे चित्र पुढील काळात वाशिम जिल्ह्याचा चेहरामोहरा निश्चित बदलणार यात कोणतीही शंका नाही.